नमस्ते बच्चों। पिछले दिन हम क्या क्या पढ़े बताइए। आ की मात्रा आने वाले शब्द, ठीक है। फिर क्या पढ़े? आ की मात्रा आने वाले शब्द, फिर मात्रा आने वाले वाक्य, फिर शब्दार्थ, फिर कोष्टक से उचित शब्द चुनकर वाक्य पूरा करो। अगला अंग्रेजी में अर्थ लिखो, फिर उचित वर्णों से पूरा करो, है ना। आदि पढ़े, सब पढ़े, ठीक है। आज हमको ई की मात्रा आने वाले शब्द पढ़े। तैयार है ना? सब किताब ले लो, खोलो, देखिए। पाठ 3, ई की मात्रा। ई की मात्रा, बिना मात्रा वाले शब्द पढ़े, आ की मात्रा आने वाले शब्द पढ़े, है ना। आज हम पढ़े ई की मात्रा शब्द। देखिए, पहला शब्द चित्र सबको मालूम है, बताइए। डेर। हिंदी शब्द क्या है बताइए? हिंदी शब्द अक्षर जोड़कर पढ़िए। हिरण, हिरण, ठीक है। हिरण अर्थ क्या है? डेर। डेर हिंदी शब्द क्या है? हिरण। अगला शब्द, अगला चित्र देखो। फार्मर। फार्मर हिंदी शब्द क्या है? किसान। किसान, किसान माने फार्मर। फार्मर हिंदी शब्द क्या है? किसान। अगला चित्र देखो, सबको मालूम है ना। बर्ड। बर्ड का हिंदी शब्द चिड़िया। बर्ड का हिंदी शब्द क्या है? चिड़िया। चिड़िया माने बर्ड। देखिए, हिरण, हिरण, हिरण माने डीर। अगला किसान, किसान, किसान माने फार्मर। अगला चिड़िया, चिड़िया, चिड़िया माने बर्ड। देखो, पढ़ो और समझो, रीड एंड अंडरस्टैंड। देखिए, का, ख, ग, ख, ङ। ई की मात्रा देते समय उसका उच्चारण कैसे? की। का के पास ई की मात्रा जोड़ते समय उच्चारण की, है ना। की, खी, गी, खी, नी। ची, ची, जी, ची, नी। डी, ठी, डी, ठी, नी। ती, धी, दी, थी, नी। सभी छात्र ध्यान से पढ़िए, है ना। देखो, एक किस अक्षर है? हा। हा लिखने के बाद मात्रा देते, इस मात्रा देते समय ही। रा, ना, जोड़कर पढ़ो। हिरण क्या है? हिरण। हिरण माने डीर। डीर हिंदी शब्द क्या है? हिरण। हिरण अर्थ क्या है? डीर। अगला एक किस अक्षर है? सबको मालूम है किस अक्षर है? का। ई की मात्रा जोड़ते समय की। पढ़िए, सा, ना, जोड़कर पढ़ो। किसान। किसान अर्थ क्या है? फार्मर। किसान अर्थ क्या है? फार्मर। अगला देखिए, किस अक्षर है? चा। ई की मात्रा जोड़ते समय ची, फिर डी, फिर या, चिड़िया। चिड़िया मीन्स बर्ड। समझे क्या है? एक किस शब्द है? ഏത് വേർഡാണ്? ഹിരൺ. ഹിരണിന്റെ അർത്ഥം മാൻ. ഇത് ഏത് വേർഡാണ്? കിസാൻ. കിസാന്റെ അർത്ഥം കർഷകൻ. നെക്സ്റ്റ് ഇത് ഏത് വേർഡാണ്? ചിടിയ. ചിടിയുടെ അർത്ഥം പക്ഷി. समझे? यह कई बार पढ़िए।
की, खी, गी, खी, ङी। देखिए सबको मालूम है अक्षर का, ख, ग, ख, ङा, सबको मालूम है। इस अक्षर के पास ई की मात्रा जोड़ते समय उच्चारण की। समझे? अगला ഖ അക്ഷർ लिखने के बाद ई की मात्रा जोड़ते समय खी। ഖ എഴുതിയിട്ട് നമ്മൾ ഇടത് സൈഡിൽ വള്ളി കൊടുക്കുമ്പോഴത്തേക്ക് എന്താണ്? ഖി. നെക്സ്റ്റ് ഗ എഴുതിയിട്ട് ഇടത് സൈഡിൽ വള്ളി കൊടുക്കുമ്പോൾ ഗി. അടുത്ത് ഖ എഴുതി ഇടത് സൈഡിൽ വള്ളി കൊടുക്കുമ്പോൾ ഖി. ങ എഴുതി ഇടത് സൈഡിൽ വള്ളി കൊടുക്കുമ്പോൾ ങി. समझे? ഇതുപോലെ എല്ലാവരും ഇത് വായിക്കുക. അകല ये शब्द पढ़ो और लिखो, റീഡ് ആൻഡ് റൈറ്റ്. എല്ലാവരും ഈ വേർഡ് എഴുതി പഠിക്കുക, വായിക്കുകയും എഴുതുകയും വേണം. അപ്പോൾ ഞാൻ വായിക്കാം, വായിച്ചതിന് ശേഷം നിങ്ങൾ അതുപോലെ വായിക്കുക. വായിച്ചിട്ട് ഇതിൻ്റെ 5 വേർഡ് വീതം എല്ലാ രക്ഷിതാക്കളും കുഞ്ഞുങ്ങൾക്ക് ഡിക്റ്റേഷൻ ഇട്ട് കൊടുക്കുക. देखिए दिन, विशाल, डाकिया, मिल, विमान, हिरण, सिल, डिबिया, किरण, सिर, चिड़िया, गिर, गिलास. इन सभी शब्दों को अर्थ हैं. എല്ലാ വാക്കിനും അർത്ഥമുണ്ട്. ഇപ്പം നിങ്ങളിതെല്ലാം കൂടി പഠിക്കേണ്ട. ഇവിടെ എഴുതാനും വായിക്കാനുള്ളൊരു പ്രാക്ടീസ് നേടിയാൽ മതി. പഠിക്കാനുള്ള വേർഡുകൾ, അതിൻ്റെ ശബ്ദാർത്ഥം പഠിക്കാനുള്ള വേർഡുകൾ ഇങ്ങോട്ട് വരുന്നുണ്ട്. അത് നമുക്ക് അതിൻ്റെ മീനിങ്സ് പഠിക്കാം. देखिए एक बार फिर देखिए. दिन, विशाल, डाकिया, मिल, विमान, हिरण, सिल, डिबिया, किरण, सिर, चिड़िया, गिर, गिलास. अच्छी तरह पढ़िए. देखिए നിങ്ങളുടെ അമ്മ ഡിക്റ്റേഷൻ ഇടുന്ന സമയത്ത് എല്ലാ കുഞ്ഞുമക്കളും ചെയ്യേണ്ട കാര്യം എന്താ? എല്ലാവർക്കും അക്ഷരം അറിയാമല്ലേ? അപ്പോൾ അമ്മ വിമാൻ എന്നൊരു വാക്ക് പറഞ്ഞു. അക്ഷർ മാലൂം ഹേ തോ ലിഖ്നെ കി കോയി പ്രയാസ് നഹി ഹേ, ഹേനാ? അക്ഷരം അറിയെങ്കിൽ എല്ലാ കുട്ടികൾക്കും എഴുതാവുന്നതേ ഉള്ളൂ. അപ്പോൾ അമ്മ വിമാൻ എന്നൊരു വേർഡ് പറഞ്ഞാൽ എല്ലാ കുഞ്ഞുങ്ങൾക്കും അക്ഷരം അറിയാമല്ലോ. അപ്പം പെഹലെ വാച്ച്, ഫിർ വി, ഇസി തര, ഫിർ മാ, ഫിർ മാ, ഫിർ നാ, വിമാൻ. ഇതുപോലെ അക്ഷരം പറഞ്ഞു വേണം എല്ലാ കുഞ്ഞുങ്ങളും എഴുതി പ്രാക്ടീസ് ചെയ്യാനുള്ളത്, അല്ലാതെ കാണാപ്പാടം എഴുതി പഠിച്ചിട്ടല്ല. അകല ഏ വാക്യ ഫി പഠോ, ഏ വാക്യ പഠോ. റീഡ് ദ ഫോളോയിങ് സെൻറ്റൻസസ്. സിത്താർ ലാ, സിത്താർ ലാ, സി താർ, സിത്താർ ലാ, സിത്താർ ലാ, സിത്താർ കൊണ്ടുവാ. अगला शब्द वाक्य पढ़ो. गिलास, गिलास, भर कर, भरकर जा, ग्लास നിറച്ചിട്ട് പോകുക. ഗ്ലാസ് ഭർക്കർ ജാ. अगला हिरन, हिरन का, हिरन का, शिकार, शिकार कर, മാനിനെ വേട്ടയാട്. अगला चिड़िया, चिड़िया उड़ी, പക്ഷി പറന്നു. अगला कागज, कागज पर लिख, 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 कागज पर लिख, पेपर एഴുതो. एक बार फिर देखो. ई मात्रा आने वाले वाक्य हैं, अक्षर जोड़कर पढ़ो. सितार ला, गिलास भरकर जा, हिरण का शिकार कर, चिड़िया उड़ी, कागज पर लिख. आज इतना है. सभी छात्र एक पुस्तक अच्छी तरह पढ़िए. पढ़ने के बाद हस्ताक्षर कीजिए. इन सभी शब्द श्रुतलेख के लिए पढ़िए. पढ़ने के बाद लिखिए, है ना? आज की कक्षा समाप्त होती है. धन्यवाद.